असा एक प्रयोग आम्ही त्या डोक्यात आला आणि त्यानंतर मी सगळे सर्च करून एक त्यांच्या जीवनावर आयुष्यावर जवळ 360 पेजचं अजिंक्य योद्धा हे पुस्तक तयार केलं आणि या पुस्तकाचं प्रकाशन माननीय गडकरीजी यांच्या हस्ते 5 तारखेला नक्षत्र सभागृहात होत आहे. आता या पुस्तकामध्ये आहे का त्याचा पण परिचय करून त्याला स्वतः परिचय करून देतो की फडणवीस हे नाव नागपूरच्या भूमीमध्ये कशा प्रकारे आणि केव्हा आलं या जवळजवळ भोसलेकालीन इतिहासापासून तर 3ऱ्या शपथीपर्यंतचा हा सगळा संपूर्ण सारांश घेण्यात आला आहे. त्याच्यामध्ये की इथून नागपूरच्या याच्यामध्ये भोसले घराण्यामध्ये जेव्हा फडणवीस जेव्हा आले त्यापासून ते मुल्ला कसे गेले, मुल्ला तर मालगुजारांनी त्यांना त्यांचे आजोबा काशीनाथराव यांनी मालगुजारी कशी केली, त्यानंतर त्यांचे वडील गंगाधरराव हे नागपूरला आले, त्याच्या संघामध्ये कसं काम केलं, जनसंघाचा विस्तार नागपूरमध्ये कसा केला, त्यानंतर ते नगरसेवक झाले, आमदार झाले, हा संपूर्ण माहिती आहे येतो. त्याचबरोबर देवेंद्रजींनी नगरसेवकापासून जवळजवळ आमदाराच्या 3 टर्ममध्ये त्यांनी इथं काय काय आंदोलन केले याच्यासमोर प्रत्येक प्रकार या ठिकाणी घेण्यात आला. त्याचबरोबर प्रदेशात झाल्यानंतर युती फुटल्यानंतर त्यांनी कशाप्रकारे संघर्ष केला आणि संघर्ष केल्यानंतर या युतीला BJPला जवळजवळ 148 सीटपासून तर जवळजवळ 122 पर्यंत कशा प्रकारे आणलं तो सगळा इतिहास घेण्यात आला. नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्री होते याची सांगण्याची गरज नाही आहे. त्याचबरोबर मधल्या काळामध्ये जवळजवळ 19 नंतर आपले शरद पवारांनी सगळ्या 3 लोकांना एकत्र करून जेव्हा या ठिकाणी एक नवीन महाआघाडी विकास आघाडी तयार केली, या विकास आघाडीवर जे काही राजकारण चाललं त्यामध्ये काय काय झालं याचा सगळा इतिहासात नमूद करण्यात आला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारे 17 नंबर असं घेतला आहे की त्यामध्ये देवेंद्रजींचे कोणते गुण आहे की ज्या बळावर त्यांनी आपलं या सत्ता केली, राज्याचा विकास केला आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या स्तरावर आणून ठेवलं. त्या संपूर्ण लेखाचा वापर 17 प्रकरणामध्ये हे पुस्तक तयार करण्यात आलं आहे. आणि या पुस्तकाचं प्रकाशन येत्या 5 तारखेला माननीय गडकरींच्या हस्ते त्यावर बावनकुळे साहेब कुलगुरू साहेब मॅडम आहेत त्या सर्वांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. धन्यवाद.